चैत्रपालवी लेखसंग्रह मारुती चितमपल्ली. छंद निसर्ग निरीक्षणाचा. आता मी 70च्या घरात प्रवेश करतोय. आता मागं वळून पाहताना वाटतं मला असलेल्या छंदामुळे माझं जीवन किती समृद्ध झालं आहे. हे छंद जोपासण्याच्या पाठीमागं माझी अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. जंगलातली भटकंती सावकाश व डोळसपणे केली आहे. पर्वतावर हळूहळू चढताना आजूबाजूचं सृष्टी सौंदर्य पाहिलं आहे. वनविद्या सावकाश मिळाली आहे. ही विद्या प्राप्त करून घेण्यासाठी शॉर्टकट नाही. ते पाहिलं पाहिजे आणि अनुभवलं पाहिजे. हे सारं एका संस्कृत सुभाषितात मोठ्या मार्मिकपणानं सांगितलं आहे. शनै पंथा शनै कंथा शनै पर्वत मस्तके शनैर्विद्या शनैर्ती पश्यैतानि शनै शनै. म्हणजे प्रवास मार्गक्रमण सावकाश करावे लागते. गोधडी सावकाश शिवावी लागते. पर्वत शिखरावर हळूहळू चढावे लागते. अध्ययनही सावकाश व स्वस्थ चित्तानेच करावे लागते. तसेच धनसंचयही एकदम होऊ शकत नाही. तोही हळूहळू होत असतो. पक्षी निरीक्षण, वन्य प्राणी निरीक्षण, वन्यजीव निरीक्षण, वनस्पती निरीक्षण, अरण्य वाचन, वनविद्या, आकाशदर्शन, वाचन, ग्रंथसंग्रह आणि लेखन असे कितीतरी छंद मला आहेत. या सर्व छंदांचं एकाच वाक्यात वर्णन करायला सांगितलं तर मी म्हणेन मला निसर्ग निरीक्षणाचा छंद आहे. हे सर्व छंद एकमेकाला पूरक आहेत. प्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली म्हणायचे, ऑर्निथॉलॉजी इज सायन्स ऑफ ऑल सायन्स. पक्षीशास्त्र म्हणजे सर्व शास्त्रांचं शास्त्र आहे. परंतु महाराष्ट्रात मला ओळखतात ते पक्षीशास्त्रज्ञ आणि निसर्ग लेखक म्हणून. आईबाबांनी मला जन्म दिला तसा कवच कुंडलाप्रमाणे पक्षी निरीक्षण व निसर्ग निरीक्षणाचा छंदही दिला. माझ्या आईला रानवाटांची भारी ओढ होती. मी निसर्ग पाहिला तो तिच्या डोळ्यांनी. बाबांना शिंदी प्यायचं व्यसन होतं. त्यासाठी सुटीच्या दिवशी जवळपासच्या शिंदीच्या बनात जात. सोबतीला मलाही घेऊन जात. मी कधी शिंदी पिलो नाही, तर ओढ्याकाठच्या शिंदीच्या झाडाला लटकत असलेल्या सुग्रण पक्षाच्या घरट्याकडे पाहत राही. दसऱ्याला सीमोल्लंघन करण्यासाठी बाबा मला परगावच्या रानात घेऊन जात आणि निळ्या तास पक्षाचे दर्शन घडवीत. सोयरे सकळ जनांनी देखील अशा माझ्या छंदाला हातभार लावला. माझी माळकरीण आत्या गावाबाहेरच्या शेतात एकटी राहायची. शेताच्या बांधावरच्या बाबळीवर श्रावण महिन्यात सुग्रण पक्षी घरटी करायची. त्यावेळी ती मुद्दाम आमच्या घरी येऊन मला शेताकडे न्यायची. ते पक्षी आपली घरटी कशी बांधतात हे मी तासनतास पाहत राहायचा. सुग्रणीचे दिवस म्हणजे माझे अत्यंत आनंदाचे दिवस. लिंबा मामा आमच्या नरसा आत्याचा नवरा. या माणसानं गावात कधी नोकरी अथवा उद्योगधंदा केला नाही. त्याची एकमेव दौलत म्हणजे आवडता शेळ्यांचा कळप. त्या कळपाबरोबर तो रानात फिरे. कळपात शेळ्या होत्या, बोकडं होती, लहान शेरडं होती. शेळ्या आणि बोकडांना त्याने नावं दिली होती. कोणी हरणी, कोणी गवळी. बोकडात राजा होता, पांड्या होता. प्रत्येकाला तो नावानं ओळखत असे. मला रंगीबिरंगी मऊ लुसलुशीत अंगाची लहान शेरडं आवडायची. त्यातलं हरण्या रंगाचं शेरडू मला खूप आवडे. मी त्याला उचलून हातात घेई.
ते मेमे करीत माझ्या तोंडाकडे पाहत माझ्या हातून सुटण्याची धडपड करी. लिंबा मामाच्या शिसवी चेहऱ्यावर बोकडासारखी पांढरी शुभ्र दाढी होती. तो पार थकला तेव्हा रानात शेळ्या चरायला नेण्याचं बंद झालं. रात्रंदिवस तो घराच्या ओसरीत गोंगड्यावर पडून असे. अंगणात इकडे तिकडे फिरून त्या साऱ्या शेळ्या त्याच्या भोवती बसलेल्या असत. नरसाहत्या काही दिवस रानात जाऊन त्या शेळ्यांकरता चाऱ्याचं ओझं डोक्यावर घेऊन ये. तेवढं खाऊन झालं की त्या परत त्याच्या उशा पायथ्याला उभ्या किंवा बसलेल्या असत. या गोतावळ्यानं त्याची संगत शेवटपर्यंत सोडली नाही. नरसा आत्याला काळजी वाटे की या शेळ्यांचं पुढे काय करायचं. लिंबा मामानं शेवटचं अंथरूण धरलं. तो भ्रमिष्ठ झाला. तो माणसाची बोलीच विसरला. तो शेळीसारखा रांगत चाले. कधी शेळीसारखा तर कधी बोकडासारखा आवाज काढी. शेरडासारखा मेमे करी. शेवटी त्या गोतावळ्यातच त्यानं प्राण सोडला. त्याच्या जीवनाचा शेवट पाहून मला अजमुनीची आठवण झाली. शेळ्या रानात चरताना प्रत्येक झाडपाल्याची चव घेतात तसं लिंबा मामाच्या सहवासात असताना जीवनातील कडूगोड अनुभवांना सामोरं जाण्यास शिकलो. माझ्या आईचा धाकटा भाऊ हणमंत मामा रानावनात फिरायचा. वारुळं खडून त्यातील वाळवीच्या राणीला खायचा. वारुळात पांढरा नाग असतो अशी त्याची श्रद्धा. ती श्रद्धा त्यानं आयुष्यभर जोपासली. पांढऱ्या नागाला तो जिवंत असताना पकडलं तर तेवढ्याच वजनाचं सोनं लाभतं ही त्याची आणखी एक अढळ श्रद्धा. त्यासाठी आयुष्यभर त्यानं वारुळं खणली. सर्पज्ञानी झाला. ते ज्ञान मलाही त्यानं दिलं. परंतु त्याच्या श्रद्धा मी कधी घेतल्या नाहीत, कारण मला धनाचा कधीच लोभ नव्हता. फुलपाखरासारखं रंगीबिरंगी आणि सुंदर असं क्वचितच काही असावं अशी फुलपाखरं गोळा करण्याचा छंद माझा बालमित्र पांडुरंग सुपे याला होता. तो रानातल्या अळ्यांना चारा घालून त्यातून फुलपाखरांना जन्माला घालायचा. एवढ्या कुरूप अळ्यांतून इतकी सुंदर फुलपाखरं कशी जन्माला येतात याचं गूढ मला कधीच कळलं नाही. फुलपाखरं तेव्हापासून मला खूप आवडतात. पण पुढं त्या मित्रानं हा छंद सोडून दिला. तो छंद मी घेतला आणि आयुष्यभर जोपासला. परंतु या निमित्तानं जीवनातील कुरूपता आणि सौंदर्य याचं दर्शन झालं. SSC नंतर शिक्षणात मला फारसं यश मिळालं नाही, परंतु वनविद्येची वाट याच महाविद्यालयीन शिक्षणातून मिळाली. कोइंबतूर फॉरेस्ट कॉलेज व डेहराडून फॉरेस्ट कॉलेजमधील वनविद्येचे जीवन सुवर्णाक्षरात कोरून ठेवावेत असे चिरस्मरणीय आहेत. वनविद्येतील गुरुजनांनी वनविद्या शिकवली. मग मला वाटू लागलं की मला हीच विद्या हवी होती. त्याचकरिता मी एवढा अट्टहास केला होता. ग्रंथ वाचनाची गुरुकिल्ली फॉरेस्ट कॉलेजमध्ये असताना मिळाली. एकदा घनदाट जंगलातील छावणीत माझ्या राहुटीत बसून रात्री चेखावच्या कथेचं पुस्तक वाचित होतो. जिकडे तिकडे विलक्षण शांत होतं. त्याची दी बेट पैज ही कथा वाचताना मी इतका भारावून गेलो की पहाट कधी झाली हे मला कळलं देखील नाही. थोडक्यात कथेचा आशय असा: हिवाळ्यातील सायंकाळी एका यजमानानं दिलेल्या मेजवानीत अनेक क्षेत्रांतील त्यांचे मित्र जमलेले असतात. त्यातील पत्रकार आणि बुद्धिवादी व्यक्ती फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेचा धिक्कार करतात. त्याविषयी वादविवाद होतो. एका तरुण वकिलाला
त्याचं मत विचारल्यावर तो म्हणतो, फाशी आणि जन्मठेप या दोन्ही शिक्षा अनैतिक तर खऱ्या, परंतु दोहोंपैकी एकाची निवड करण्यास सांगितलं तर मी जन्मठेप पसंत करीन, कारण मरण्यापेक्षा जगणं केव्हाही चांगलं. यजमान यावर उपरोधिकपणे म्हणतात, खोटं आहे तुमचं म्हणणं. 5 वर्षे तर एकांत कोठडीत राहिलात 5 वर्षे जर एकांत कोठडीत राहिलात तर मी पैसे दाखल तुम्हाला 2 कोटींची रक्कम देईन. त्यावर तरुण वकील म्हणाला, कबूल. यासाठी 5 काय, परंतु 15 वर्षे मी कोठडीत राहण्यास तयार आहे. दोघात पैज ठरली. त्या ऐच्छिक कोठडीवासात तरुण वकिलाच्या एकांती जीवनात वर्षानुवर्ष जे परिवर्तन होत होतं ते चेखावनं मोठ्या समर्थपणे शब्दांतून उभं केलं आहे. शेवटी त्या तरुण वकिलाला एकांतवासात जगण्याची गुरुकिल्ली सापडते. वेळ जावा म्हणून तो पुस्तकं वाचू लागतो. त्याला वाचनात हळूहळू गोडी वाटू लागते. तो अनेक भाषा अवगत करतो. काव्य, शास्त्र, साहित्य, कला, इतिहास, निसर्ग आणि तत्वज्ञान या विषयांवरील ग्रंथ वाचतो. तिथल्या काळोखात मनन चिंतन करतो. उघड्या जगात मानवी मनाचं सौंदर्य व जीवनाचं जे रहस्य त्याला कळू शकलं नव्हतं त्याच इथल्या एकांतवासात त्याला आकलन होऊ लागतं. 15 वर्षाचा शेवट जवळ येऊ लागतो. श्रीमंत यजमानाचं आता दिवाळं निघालेलं असतं. त्याला वाटतं की क्षणात कोठडीतल्या दुबळ्या वकिलाचा गळा घोटून 2 कोटींची रक्कम वाचवावी. यजमान अंधार कोठडीत त्याचा गळा दाबायला जातो. तोच टेबलावरील मेणबत्तीच्या उजेडात त्याला एक चिठ्ठी दिसते. दाढी मिशा व केस वाढलेला दुबळा देह पलंगावर शांत डोळे मिटून पडलेला असतो. यजमान ती चिठ्ठी वाचू लागतो. प्रिय जेलर महोदय, या एकांतवासातील ग्रंथ वाचनामुळे मला एक नवीन जीवनदृष्टी मिळाली. तुमचं जग आणि त्या दुनियेतील गोष्टी क्षणभंगूर आहेत. म्हणून मी मुदत संपायच्या 5 तास आधी ही कोठडी सोडून जात आहे. त्यामुळं आपोआपच पैजेच्या अटीचं उल्लंघन होईल. तुमच्या पैशाचा मला लोभ नाही. या गुरुजनांनी माझ्यापुढं अरण्योपनिषदच ठेवलं. भारत हा वनांनी समृद्ध असलेला देश. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या 16 प्रकारच्या समृद्ध वैभवशाली वनांचं आणि त्यातील वनचरांचं दर्शन घडवलं. माझ्या आयुष्यातील हे हिरवे दिवस मला कधीच विसरता आले नाहीत. प्रातःकाली ध्यानाला बसावं तसं मी त्याचं ध्यान करतो. माझ्याच एका ज्येष्ठ वनाधिकारी शिक्षकांनी सांगितलं, यू कॅन टेक अ मॅन आउट ऑफ द जंगल, बट इफ ही इज बॉर्न टू इट यू कॅनॉट टेक द जंगल आउट ऑफ अ मॅन. झालंही तसंच. आपले ऋषीमुनी तर अहोरात्र अरण्यातच राहत असत. ग्रंथ वाचण्याची सुरुवात आपल्या प्राचीन वेदवाङ्मयापासून केली. मला संस्कृत येत नव्हतं. वाराणसी येथील चोखंबा संस्कृत सिरीज या ग्रंथ विक्रेत्याकडून संस्कृत ग्रंथांची सूची मागवली. जवळजवळ सर्वच संस्कृत साहित्य त्या प्रकाशनानं हिंदी अथवा इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केलं होतं. ऋग्वेदांपासून मी वाचन सुरू केलं. त्यानंतर सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ब्राह्मण ग्रंथ, उपनिषद असं क्रमानं वाचू लागलो. एकदा वाचून ती समजत नसत म्हणून ती पुन्हा पुन्हा वाची. अनेक ठिकाणी निसर्ग, पशु, पक्षी, इतर वन्यजीवांविषयीच्या उपमा देऊन विषय समजावून सांगितलेला असे. ऋग्वेदातील एका रुचेचा अर्थ
परमेश्वर रूपी सुंदर पक्षाचं गुढरम्य रूप ज्या कोणास ठाऊक असेल, परमेश्वर रूपी सुंदर पक्षाचं गुढरम्य रूप ज्या कोणास ठाऊक असेल त्यानं ते मला सांगावं. हे वाचून मी आश्चर्यचकित झालो. ती ऋचा वाचून मला इतका आनंद झाला की ती ऋचा अर्थासह मी पाठ केली. अनेक दिवस ती माझ्या मनात घोळवत होतो. मला सारखं वाटू लागलं की आपण संस्कृत भाषेचं ज्ञान प्राप्त करून घ्यायला हवं. जंगलात राहून संस्कृत अध्ययनाची वाटचाल देखील अवघड होती. प्राध्यापक नरहर कुरुंदकर सरांनी नांदेड येथील संस्कृत पाठशाळेची वाट दाखवली. मला संस्कृत शिकवावं म्हणून यज्ञेश्वर कस्तुरे शास्त्री आणि एकनाथ महाराज खडकेकर यांना विनंती केली. वर्षानुवर्ष माझं अध्ययन चालू होतं. पुढं डॉक्टर सलीम अलींसारखे पक्षीशास्त्रज्ञ गुरु भेटले. अनेक वर्षे त्यांच्या सहवासात राहून पक्षी निरीक्षणाचे धडे घेतले. जंगलातील माझं अहोरात्र वास्तव्य पाहून डॉक्टर सलीम अलींना माझ्याबद्दल कौतुक वाटे. एकदा स्मित करीत ते म्हणाले, मला तुमच्या जंगलातील वास्तव्याचा हेवा वाटतो. तुमच्यासारखं अहोरात्र जंगलात राहून पक्षी निरीक्षण करता आलं असतं तर मोठी बहार आली असती. अशा वेळी मी त्यांच्याकडं स्मित करीत पाहायचो. ते म्हणाले, चितमपल्ली, आपण असं करूया, तुमचं जीवन मला द्या आणि माझं जीवन तुम्ही घ्या. परंतु तो काळ ययाती शुक्राचार्याचा नव्हता. नाहीतर मला त्यांचं ज्ञानवृद्ध जीवन घ्यायला आवडलं असतं. नांदेड येथील पाठशाळेच्या पुण्याईनं पुढं पनवेल येथे पंडित गजानन शास्त्री जोशी, परशुराम शास्त्री भातखंडे, वैद्य धामणकर शास्त्री यांच्यासारखे गुरुजन भेटले. वेदानंतरची महत्त्वाची रामायण व महाभारत ही महाकाव्य, कालिदास व इतरांची काव्यनाटकं, 18 पुराणं, व्याकरण, आयुर्वेद व धर्मशास्त्रावरील महत्त्वाचे ग्रंथ वाचले. यातूनच हंसाच्या घरट्याचे व त्यांच्या विणीतील कालाच्या आचरणाचे सूक्ष्म वर्णन करणारे वैदिक ऋषी 400 गायींच्या 1000 गायी होईपर्यंत अरण्यात राहून ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला सत्यकाम जाबाल, खगोलशास्त्राचा अभ्यासक शूनशेप शतप्रत ब्राह्मणातील आणि वयोविद्या म्हणजे पक्षीशास्त्र, गूढ अंतरिक्षाचं सर्वांग सुंदर वर्णन करणारा भृगु ऋषी, पशुपक्ष्यांच्या आचरणाविषयीचे महाभारतातील कुट श्लोक, हत्तीवर स्वतंत्र ग्रंथ लिहिणारा पालकाप्य मुनी, तृणावर उपजीविका करीत कांचन मृगाबरोबर राहणारा शातकर्णी, पशुपक्ष्यांची वैशिष्ट्यपूर्ण वर्णने करणारा कवी कालिदास, वने आणि जंगल संपत्तीचे संरक्षण करणारे यक्ष, किन्नर, गंधर्व व अप्सरा, पशुपक्षी व इतर वन्यजीवांच्या आचरणावर शास्त्रीयदृष्ट्या प्रकाश टाकणारा वराहमिहिर, मृगपक्षीशास्त्र लिहिणारा हंसदेव जैन मुनी, सैनिक शास्त्राची रचना करणारा राजा रुद्रदेव, आयुर्वेद ग्रंथावर भाष्य करताना पशुपक्ष्यांची आशयघन वैशिष्ट्ये सांगणारा दल्लणाचार्य यांचा परिचय झाला. आणि हे सारे माझ्या अहर्निश चिंतनाचे विषय. झाडं, निसर्ग आणि वन्यजीवनाविषयी अरण्यात राहून ज्यांनी अध्यापन केलं, साधना केली, ते ऋषीमुनींच्या पदाला पोहोचले होते. जंगलातील वाटचाल करीत मी बऱ्याच दूरवर आलो तेव्हा मराठीतील लेखक, कवी
आणि संपादकांच्या गाठीभेटी शहरात नव्हे जंगलात झाल्या. अप्पा दांडेकर, प्राध्यापक नरहर कुरुंदकर सर, वीणाचे संपादक उमाकांत ठोंबरे, व्यंकटेश माडगुळकर, सत्यकथाचे संपादक राम पटवर्धन आणि जी.ए. कुलकर्णी ही त्यातली लक्षणीय नावं. राम पटवर्धन एकदा म्हणाले, रायटिंग कॅन नॉट बी टॉट बट ओनली लर्न्ड. याकरिता उत्तमोत्तम साहित्यकृती वाचा आणि अभ्यासा. त्यांनीच मला पाडस हे पुस्तक भेट दिलं. मार्जोरी किनन रॉलिंगच्या इयरलिंगचा त्यांनी केलेला अनुवाद आहे. निसर्ग आणि माणूस यांचे परस्पर संबंध दाखवणारा ग्रंथ माझ्या चिरस्मरणात राहिला. असाच एक सुंदर मराठी अनुवाद माझ्या हाती आला. त्याचं नाव रान. जी.ए. कुलकर्णी या थोर कथाकारानं कॉन्राड रिक्टर यांच्या द ट्रीज या ग्रंथाचा केलेला हा अनुवाद. दोघंही माझ्या आयुष्यात लेखन प्रपंचातील दीपस्तंभ म्हणून वाट दाखवत राहिले. निसर्ग या नावाखाली येणाऱ्या उत्तमोत्तम ग्रंथांचं वाचन केलं. मला जर कोणी विचारलं की तुमचा अत्यंत आवडता लेखक कोण, तर मी म्हणेन मॉरिस मेटरलिंक. लाईफ ऑफ डी बी हे त्यांचं पुस्तक मला खूप आवडलं. या पुस्तकानं आनंद दिला. नवे गाव बांध येथे असताना 12 वर्ष मी पवनीच्या माधवराव पाटलांबरोबर फिरलो. रात्री झाडावरच्या मचाणीवर मुक्काम केला. पाटील मूळचे शिकारी. जंगल ते एखाद्या पुस्तकाप्रमाणे वाचत. अरण्य वाचन ही विद्या त्यांच्याकडून शिकलो. जंगलातून एकदा घनवर रानबदकांची जोडी उडताना दिसली. पाटील लगेच म्हणाले, ते उडत आले. तिथं त्यांचं घरटं आहे. ते ठिकाण तळ्यापासून अर्धा किलोमीटर दूर होतं. मी विचारलं, पाटील तुम्ही ते कसं ओळखलं? ते म्हणाले, सोपं आहे. हा पावसाळा आहे. धनवर पक्षी जंगलात आढळून येत नाहीत. ते नेहमी राहतात तळ्यात. मात्र घरटं जंगलात एखाद्या गवताळ भागात बांधतात. घरट्यातून ते जोडीनं तळ्याकडे उडत आले. घरटं कसं शोधून काढतात म्हणून त्यांच्याबरोबर जंगलात गेलो. जंगलातल्या मोकळ्या जागेवर गवत वाढलं होतं. घरट्याकडे येण्या जाण्यामुळे गवतात रानबदकांची पाऊलवाट रेखत गेली होती. त्या वाटेनं गेलो. तिथं त्यांनी घरट्यातली अंडी व त्यांची विखुरलेली पिसं दाखवली. ही झाली वनविद्या. पाटलांबरोबर वनविद्या आणि अरण्य वाचन करताना त्यांचे सोबती झोलबा डिवर, सदा गोंड, माधव गोंड, निरगू गोंड, भिवा डिवर, मंगरू गोंड व टांगसू महाजन या आदिवासींच्या सहवासात राहता आलं. यातील प्रत्येक आदिवासी वनविद्या व अरण्य वाचनातील एक नवं प्रकरण होतं. या सर्व प्रकरणांचा मिळून माधवराव पाटील महान ग्रंथ होते. हा सारा ग्रंथ वाचून समजायला माझं आयुष्य पुरणार नाही. माझ्या मनातील जंगल कधीही नाहीसं झालं नाही. आजही ती हिरवीगार जंगलं माझ्या मनात जशीच्या तशी आहेत. माझ्या मनात
रामायणातील एक प्रसंग आहे. सीतेला डोहाळे लागतात ते वनात फिरण्याचे. इतकी सुंदर कल्पना जगातील कुठल्याही काव्यात नसावी. रॉबर्ट फ्रॉस्ट या अमेरिकन कवीनं म्हटल्याप्रमाणे द वूड्स आर लवली लुक अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिस टू कीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. जंगलातली माझी वाटचाल अजूनही चालू आहे. लेख समाप्त.